वानखेड यात्रेत उसळला भक्तांचा जनसागर. 70 क्विंटल पोळी व 15 क्विंटल उडद डाळीचा महाप्रसाद वितरित. बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे पौष महिन्यात दरवर्षी आई जगदंबा देवी यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने यावर्षीही यात्रोत्सव तसेच रथोत्सव, दहीहंडी व भव्य महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती दिसून आली, तर संपूर्ण परिसर उत्स्फूर्त भक्तिरसात न्हाऊन निघाला. यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीच्या मंदिरात पारंपरिक विधी, अभिषेक, दहीहंडी सोहळा व महाप्रसाद वितरण पार पडले. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दीचा जनसागर उसळला होता. परिसरातील दूरदूरच्या गावांतून आलेल्या भाविकांनी देवीचे दर्शन घेत श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांसाठी भव्य स्वरूपात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यावर्षी तब्बल 70 क्विंटल पोळी व 15 क्विंटल उडद डाळीचा महाप्रसाद तयार करून शिस्तबद्ध पद्धतीने वितरण करण्यात आले. रांगांमधून सुव्यवस्थितरित्या महाप्रसाद दिल्याने कोणतीही गडबड झाली नाही. महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. रथोत्सवाच्या दिवशी देवीच्या रथाची पारंपरिक पद्धतीने गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात, जयघोषात आणि भक्तिगीतांच्या निनादात संपूर्ण गाव भक्तिमय झाले होते. रथदर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या यात्रोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ, विविध भजनी मंडळी, मंदिर समिती, स्वयंसेवक, महिला बचत गट, सेवाभावी संस्थान तसेच पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्ताचे मोलाचे सहकार्य लाभले, अशी माहिती स्वयंसेवक यांनी दिली आहे. वानखेड बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेले गाव येथील श्री जगदंबा देवी संस्थान येथे आज यात्रा महोत्सव खूप थाटामाटात साजरा झालेला आहे. तर यात्रा महोत्सवादरम्यान 70 क्विंटल गव्हाची पोळी, त्याशिवाय 15 क्विंटलची डाळ असा भंडारा आज संपन्न झाला आहे. यात्रेदरम्यान पहिल्या दिवशी देवींची मूर्तींची पूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते व दुसऱ्या दिवशी भंडाऱ्याचा कार्यक्रम व त्यानंतर 2 ते 3 दिवस यात्रा महोत्सव सुरू राहतो. दरम्यान वानखेड गावकरी तसेच पंचक्रोशीतील इतर सर्व सेवाकऱ्यांनी येऊन इथे आज सेवा प्रदान केली व वानखेड येथील विविध स्वयंसेवक गटांनी सुद्धा आज दिवसभर इथे श्रमदान केले. त्याबद्दल मी संस्थांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.